युक्तिवादामध्ये रुग्णालयातल्या त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराचा सुद्धा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यावर नेमके काय युक्तिवाद झाला आणि आता काय होऊ शकते त्याबद्दल काय सांगाल? या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाट्यांवरचे आरोप, न्यायालयातला युक्तिवाद, आता वाचन सुरू असणं, या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आत्ता लीलावती रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये काय नेमका गोंधळ झालेला आहे। माणिकराव कोकाट्यांना खरंच ॲडमिट करून घेतलेलं आहे, ते ॲडमिट करून घेण्या इतपत त्यांची स्थिती नाजूक होती का? एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी या संदर्भातल्या काही तपासण्या झालेल्या आहेत का? त्या पॉझिटिव्ह होत्या का? पॉझिटिव्ह होत्या का म्हणजे एन्जिओग्राफीची आणि एन्जिओप्लास्टीची गरज होती का? तसा खराच रिपोर्ट आलेला आहे का? मग जर नसेल आणि असेल तरी नेमकी माणिकराव कोकाट्यांचे वकील रवी कदम यांना कुठच्या प्रकारची माहिती पुरवण्यात आलेली आहे? दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ही माणिकराव कोकाट्यांच्या संदर्भामध्ये निकाल काहीही असला तरी या संदर्भामध्ये आता आपण असं म्हणावं, लीलावती हॉस्पिटलचं व्यवस्थापन हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिलेलं आहे का? ते स्वतःहून त्यांच्या चुकांमुळे उभं राहू शकतात का असं म्हणावं लागेल। एकीकडे अशा पद्धतीचे रिपोर्ट नाही असं म्हणतात जिथे एन्जिओग्राफीची आणि एन्जिओप्लास्टीची गरज नाहीये त्यांना, आणि दुसरीकडे त्यांचेच वकील माणिकराव कोकाट्यांचे बेधडकपणे सांगतात की त्यांना एन्जिओग्राफीची गरज आहे। मुळात त्यांना एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी याच्यातला फरक समजत नसावा, कदाचित तो स्पष्ट केलेला नसावा, मांडलेला नसावा, पण या प्रकरणातून एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी या दोन्ही आजारांचं नाव वापरून माणिकराव कोकाट्यांना दिलासा मिळू शकतो का? हा एक चांगला प्रयत्न त्यांच्या बाजूने, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा त्यांनी केलेला आहे। मात्र आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लीलावती रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये काय गोंधळ झाला? या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे डॉक्टर सहभागी झाले होते का? आणि हे सगळं आता जर असं होत असेल आणि या संदर्भातला कुठचाही मेडिकल रिपोर्ट नसेल तरीही ते ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि प्राथमिक अहवाल काय होता हे जर कुणी लपवून ठेवला असेल तर या प्रकरणातला महत्त्वाचा तपासाचा आणखीन एक भाग पुढे येऊ शकतो। माणिकराव कोकाटे ॲडमिट होणं, त्यांच्यावर कुठच्या स्वरूपाचे उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांनी कुठच्या स्वरूपाचे त्यांचे रिपोर्ट दाखवलेले जे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले, हा देखील एक महत्त्वाचा तपासाचा भाग ठरू शकतो। दोन्ही बाजूंचा आणि आता या सगळ्यामध्ये निकाल वाचनाला सुरुवात झाली। पुढच्या काही मिनिटांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निकाल सुद्धा बाहेर येणार आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी लीलावती रुग्णालयाबाहेरून आहे, तिकडच्या जे बुलेटिन काढलं जाणार आहे त्या संदर्भातले अपडेट ते आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। मात्र या सगळ्यामध्ये नाशिकमध्ये जाऊयात, योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। खऱ्या अर्थानं नाशिकच्या राजकारणावर हा निकाल आणि एकंदरीत माणिकराव कोकाटे यांच्यावरची कारवाई आणि मागच्या 25-30 वर्षांपासून सुरू असलेले प्रकरण खूप महत्त्वाचं नाशिकच्या राजकारणावर असणार आहे। थेट जाऊयात, योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, खरंय माणिकराव कोकाटे यांची जी काही सुनावणी होणार आहे आणि त्यामध्ये जो काही निर्णय येईल त्यावर सगळं भवितव्य हे माणिकराव कोकाटेंचं अवलंबून असेल आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे नाशिकच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पण असेल। जर आपण बघितलं तर एकूण महापालिका निवडणुकांची जबाबदारी ही माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेली होती। पूर्ण नाशिकचीच नाही तर पूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या या एकूणच प्रकरणामुळे अजित पवार गट हा पूर्णपणे गोत्यामध्ये आलेला आहे आणि एकूणच महापालिका निवडणुकांवर याचा मोठा परिणाम या पुढच्या काळात आपल्याला जाणवू शकतो। आज खरं तर सुनावणीनंतर त्यांना अटक होईल की नाही याबाबतची शंका व्यक्त केली जाते। आता न्यायालय काय निकाल देतं यानंतर अटक केली जाईल की नाही हे ठरेल। जर स्थगिती मिळाली नाही किंवा त्यांना जामीन मिळाला नाही तर मात्र मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। अगदी योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। यानंतर जाऊयात, निकाल वाचन सुरू आहे, थोड्याच वेळामध्ये निकाल येणार आहे। मनश्री पाठक यांच्याकडे जाऊयात। मनश्री, आपण बघतोय की या सगळ्या आरोग्याविषयीचा जी समस्या आहे किंवा त्यांचा आजारपण आहे याला घेऊन माणिकराव कोकाटेंचेच वकील कुठेतरी कन्फ्यूज होते कोर्टामध्ये, अशा पद्धतीची माहिती मिळते। नेमका आता मेडिकल बुलेटिन कधी येणार आहे, सगळे ते डॉक्टर काय नेमकी माहिती देणार आहेत याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनश्री, एकंदरीत या प्रकरणातले सगळे फॅक्ट्स हे जेव्हा कोकाटेंच्या विरोधात जाताना दिसले तेव्हा कोकाटेंच्या वकिलांकडून एक सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र वापरण्यात आलं, ते म्हणजे कोकाटेंची तब्येत। लीलावती रुग्णालयात कोकाटे काही आज सकाळी दाखल झालेले नाहीत, ते यापूर्वीच दाखल झालेले आहेत। त्यांच्यावरती नेमके काय उपचार झालेले आहेत त्याची माहिती समोर आलेली नाही। त्याच्यामुळे कोकाटेंच्या वकिलांकडून असा दावा करण्यात आला की तातडीने त्यांना एन्जिओप्लास्टीची गरज आहे। आता एन्जिओप्लास्टी ही मुळात तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा आधी एन्जिओग्राफी केलेली असेल। एन्जिओग्राफी जर अद्याप झालेली नसेल तर
कुठल्या आधारे कोकाटेंचे वकील एंजिओप्लास्टी करावी लागेल, अतिशय गंभीर कोकाटेंची हालत आहे असं न्यायालयाला सांगतायत, हे बघणं, हे विचारणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आता जर कुठली पळवाट कोकाटेंना वाचवू शकते तर ती केवळ त्यांची तब्येत हीच तो एक मार्ग असेल, हाच तो एक मार्ग असेल. त्याच्यामुळे तब्येतीत जर त्यांच्या काही गंभीर त्यांना दुखापत असेल, त्यांना काही गंभीर आजार असतील आणि त्यांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज असेल असं जर कोर्टाने म्हटलं तर आणि तरच त्यांची सध्याची अटक ही टळू शकते. मात्र जर कोर्टाने आपल्या सुनावणीच्या दरम्यान असं म्हटलं नाही, अंतिम निकाल देताना असं म्हटलं नाही, तर आजची कोकाटेंची अटक ही अटळ अशी ठरू शकते. कारण नाशिक पोलीस प्रशासन हे लीलावतीच्या दारातच उपस्थित आहे आणि सकाळपासून ते आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते असाच कयास सध्या तरी बांधला जाऊ शकतो. मात्र या सगळ्यामध्ये एक वाट अशी आहे, एक मार्ग असा आहे की जो कोकाटेंना वाचवू शकतो, सध्याच्या अटकेपासून त्यांना वाचवू शकतो, तो म्हणजे त्यांची तब्येत. मात्र त्याच्यावर सुद्धा सध्या गोंधळाची स्थिती आहे. अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या डॉक्टर कधी माहिती देणार? असं सांगितलं जातंय मेडिकल बुलेटिन दिलं जाईल, त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली जाईल, पण त्याबद्दल काय हालचाली होताना दिसत नाहीत मनश्री. तू जो प्रश्न विचारतोय त्या बाबतीत मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी माहिती मिळाली आहे. सुरुवातीला जी माहिती मिळाली लीलावती प्रशासन रुग्णालयाकडनं ती म्हणजे अशी होती की 2 वाजता आम्ही हे मेडिकल बुलेटिन घेऊन समोर येऊ. 2 वाजून गेले, 2 वाजता आम्ही त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की 4 वाजता हे मेडिकल बुलेटिन सादर होईल. जेव्हा 4 वाजले तेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की अजून एखादा तास मेडिकल बुलेटिन येण्याकरता लागेल. हा इतका वेळ का लागतोय असं जेव्हा लीलावती प्रशासनाला विचारलं गेलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की अद्याप एंजिओग्राफी आम्ही केलीच नाहीये, कारण तसा स्लॉटच आम्हाला मिळालेला नाहीये. जर एंजिओग्राफी केलीच नसेल तर तब्येतीचे अपडेट्स हे पुढे येणार कसे, कशा पद्धतीचा वैद्यकीय अहवाल हा समोर येणार कसा, त्याच्यामुळे हा सगळा वेळ लागतोय असं स्पष्टीकरण देण्यात येते. त्याच्यामुळे आता वाट बघितली जाते की कोकाटेंवर खरोखर रुग्णालय एंजिओग्राफी करतंय का, तशी पद्धतीची टेस्ट करते का, आतापर्यंत रुग्णालयाने काय काय उपचार केलेले आहेत याची माहिती स्वतःहून रुग्णालय प्रशासन देते का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. अगदी मनश्री, अजून एंजिओग्राफी झालेली नाहीये, मात्र तिकडं वकील माणिकराव कोकाटेंचे कोर्टामध्ये दावा करतात एंजिओप्लास्टी करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा जाऊयात हायकोर्टामध्ये, आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश, निकाल वाचन सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीनं मनश्री यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं हॉस्पिटलकडनं माहिती देण्यात आली, वकील माणिकराव कोकाटेंची वेगळी माहिती कोर्टात देत आहेत आणि आता निकाल वाचन सुरू झालंय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे आणि माणिकराव कोकाटेंना अटक होणार का, की हायकोर्टाकडून दिलासा मिळणार, की त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये दिलासा मिळणार, या अनेक प्रश्नांनी आता घर केलेलं आहे. ज्ञानेश, साहजिक आहे संदीप की या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटेंचा ज्या पद्धतीचा विषय आहे आणि ज्या पद्धतीच्या याच्यामध्ये त्रुटी दिसून येत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी घर मिळवलेलं आहे, उत्पन्नाचे आकडे भरमसाठ वाढले गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः 20 वर्षांमधल्या त्यांच्या 4 ॲफिडेविटमध्ये पाहिलं तर ते आकडे फार मोठे आहेत आणि हे आकडे अक्षरशः डोळे पांढरे करणारे असू शकतात असं म्हणावं. जिथे 2500 रुपये उत्पन्न होतं आणि त्याच व्यक्तीचं, त्याच कुटुंबाचं उत्पन्न हे कोट्यावधी रुपयांमध्ये झालं. हे सगळं असं असताना देखील त्यांनी या पद्धतीने योजनेमध्ये त्या काळामध्ये सहभागी झाले, त्या योजनेतून घर मिळवलं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने, ज्या स्वरूपामध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये वाढ झाली त्याची माहिती कुठेही राज्य सरकारला दिलेली नव्हती, नाही, हे स्पष्ट आहे. अशा स्थितीमध्ये आता त्यांच्या वकिलांनी, माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करून, बाजू मांडून माणिकराव कोकाटेंना दिलासा देण्याचा प्रयत्न, मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरीकडे त्यांच्या बाजूने एक जमेची बाजू मागासपर्यंत होती, म्हणजे दुपारपर्यंत होती. एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी या संदर्भामध्ये होते, पण आता हे स्पष्ट आहे लीलावती रुग्णालयामध्येच गोंधळ झालेला आहे. माणिकराव कोकाटेंचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यातच काळबेरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट इथे मांडलेला असावा. त्यांच्या वकिलांनी रवी कदम यांनी चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट मांडलेला असावा. आणि काही असो, महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, माणिकराव कोकाटेंची तब्येत कशी आहे, त्यांना कुठच्या कारणास्तव ऍडमिट केलेलं आहे, त्यांचा रुग्णालयातला मुक्काम का वाढवला, अर्थात त्यांना का इथे एवढे दिवस ठेवून घेतलेला आहे, जेवढे केवढे तास झालेले आहेत, त्याचं कारण काय आहे, एंजिओग्राफी करावी लागणार आहे की नाही, याचं बुलेटिन त्यांनी वेळेत काढणं अपेक्षित होतं, किंबहुना थोडीशी खाजगीत तरी माहिती द्यायला हवी होती. आता त्यांच्या भोवती देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जी काही माहिती आहे, आज दुपारी 2 वाजता सांगितलं जातं, 4 वाजता बुलेटिन काढण्याचं प्रकार सांगितला जातो, त्याच्यानंतर अद्याप 5
5 होऊन गेलेले आहेत, जवळपास 5 वाजलेले आहेत, तरीही लीलावती रुग्णालयाकडून कुठचंही बुलेटिन आलेलं नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालापेक्षा लीलावती रुग्णालयाच्या बुलेटिनकडे मोठं लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे पाहावं लागेल. तत्पूर्वी जी काही सुनावणी आता सुरू आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे हे दोषी ठरू म्हणजे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की कायम ठेवून त्यांना आता पोलिसाच्या हवाली केलं जाऊ शकतं, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये कळू शकतं. याचा सगळ्यात मोठा परिणाम मी